स्प्रिंग आणि ब्लॉक मोशन पाहिलं. त्यात एक नवीन प्रकार आहे NLM फॉर स्प्रिंग ब्लॉक सिस्टीम. स्प्रिंग ब्लॉक सिस्टीम. आता स्प्रिंग आणि ब्लॉक आहे. आपण आतापर्यंत स्ट्रिंग आणि ब्लॉक पाहिला. म्हणजे आपण असं पाहत होतो की एका ब्लॉकला आणि या दुसऱ्या ब्लॉकला आपण स्ट्रिंगने जोडलं आणि स्ट्रिंग मध्ये या पद्धतीने आपण टेन्शन क्रिएट करतो. बट आता इथे आपण या स्ट्रिंगच्या ऐवजी इन्स्टेड ऑफ स्ट्रिंग वी विल यूज स्प्रिंग. आता स्प्रिंग आलं म्हणजे काय येतं? तर याच्यामध्ये एक नवीन कॉन्सेप्ट आहे. तो आधी तुम्ही समजून घ्या, मग हा फोर्स पाहून त्याच्यात आपण NLM लावू. NLM सेम आहे, त्याच्यामध्ये काही चेंज नाही. आता इथे सगळ्यात अगोदर आपण स्प्रिंग काय आहे बघू. स्प्रिंग इज अ मटेरियल which follows Hooke's law. आता आपण हुक्स लॉ जो आहे तो शिकणार पुढे सॉलिडच्या प्रॉपर्टीज मध्ये. ठीक आहे. पण त्याच्या आधी तुम्ही समजून घ्या हा लॉ सांगतो काय आपल्याला. हुक्स लॉ कशासाठी वापरतात? फॉर स्ट्रेस अँड स्ट्रेन. ठीक आहे. स्ट्रेस आणि स्ट्रेन. तर स्ट्रेस जो असतो ते एक प्रकारचं प्रेशर आहे किंवा फोर्स आहे आणि स्ट्रेन जो आहे तो त्या स्ट्रेसचा इफेक्ट आहे. एखादा फोर्स लावल्यामुळे किंवा एखाद्या ऑब्जेक्टवर आपण जेव्हा स्ट्रेस अप्लाय करतो तेव्हा त्याच्या शेप मध्ये जो चेंज होतो. म्हणजे आपण आता एक बॉल घेतला किंवा आता बघा याला मी प्रेस केलं. आता बघा याच्यामध्ये मी लावला स्ट्रेस, त्यामुळे ही बॉडी झाली डिफॉर्म म्हणजे त्याचा जो शेप होता, साईज होती, त्यामध्ये चेंज झाल्यासारखा दिसतो. दॅट इज कॉल्ड स्ट्रेन. तर स्ट्रेस आणि स्ट्रेन यांना जोडणारा जो लॉ आहे त्याला आपण म्हणतो हुक्स लॉ. आणि हा लॉ कोणासाठी आहे? ऑब्जेक्ट्स विच हॅव द प्रॉपर्टी ऑफ इलास्टिसिटी. इलास्टिसिटी ज्यांच्यात असते, जे ऑब्जेक्ट स्ट्रेच होऊ शकतात आणि फोर्स काढून टाकल्यानंतर ज्या फोर्समुळे ते डिफॉर्म झाले तो फोर्स रिमूव्ह केल्यानंतर ते परत काय करतात? स्वतःची पोझिशन अक्वायर करतात. त्याला आपण म्हणतो इलास्टिक बॉडीज. रबर आपण स्ट्रेच केला आणि नंतर आपण तो फोर्स काढून टाकला की तो वापस आपल्या पोझिशनवर येतो. म्हणून रबर इज अ इलास्टिक सबस्टन्स. परंतु इलास्टिसिटीच्या कम्प्लीट ऑपोजिट काय आहे? प्लास्टिसिटी. प्लास्टिक्स मध्ये काय प्रॉपर्टी असते? ते डिफॉर्म झाले की परत स्वतःचा शेप मिळवत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे स्प्रिंगची जर आपण NLM मध्ये सिस्टीम स्टडी करायचं ठरवलं तर आधी आपल्याला स्प्रिंगच्या एक दोन प्रॉपर्टी माहित पाहिजे. मग आपण NLM कसा लावतो हे पाहू. आता बघा जो स्प्रिंग आहे म्हणजे बघा इथे आपण असं म्हणू, एक झालं. दुसरं, स्प्रिंग हॅज प्रॉपर्टी ऑफ इलास्टिसिटी. ठीक आहे. म्हणजे याला आपण म्हणतो कॅपेबल ऑफ रिगेनिंग ओरिजिनल शेप. ठीक आहे. त्याच्यामध्ये ती कॅपेबिलिटी असते. फॉर एक्झाम्पल आता आपण असं समजू की या पद्धतीने आपण एक स्प्रिंग घेतला. हा जो स्प्रिंग आहे या स्प्रिंगला लेट से आता मी कोणत्याही प्रकारचा स्ट्रेन किंवा स्ट्रेस नाही दिला, त्याला आपण म्हणतो डिफॉर्मिंग फोर्स. कोणताही डिफॉर्मिंग फोर्स नाही लावला तर बघा इथून इथपर्यंत याची एक स्वतःची लेंथ असेल विदाउट एनी एक्सटर्नल फोर्स.
द लेंथ ऑफ द स्प्रिंग इज नोन एज इट्स नॅचरल लेंथ. ठीक आहे, त्याला आपण म्हणू एक्स, सॉरी एल. एल इज इट्स नॅचरल लेंथ. पण आपण जर याला या डायरेक्शन मध्ये फोर्स लावला, तर बघा एका डायरेक्शन मध्ये लावला तर हा थोडासा पुढे गेला. फोर्स लावल्यामुळे हा थोडासा स्ट्रेच झाला. तर तुम्ही चेक करू शकता की इथून इथून एवढा त्याच्या लेंथ मध्ये चेंज झालेला आहे. तर हे काय झालेलं आहे, चेंज इन लेंथ. तर याला आपण म्हणतो एक्स. आता नेमका किती झाला माहिती नाही, तो व्हेरिएबल आहे. आपण किती फोर्स लावतो त्यानुसार त्याच्यामध्ये तो चेंज येतो. तर हा एक्स आहे. हा जो आलेला एक्स आहे हा एक प्रकारेचा काय आहे, स्ट्रेन आहे. त्याच्यामध्ये एक ताण आलेला आहे. ऍज सून ऍज द फोर्स एक्सटर्नली अप्लाइड इज रिमूव्ड और विथड्रॉल, आपण काढून घेतो, तेव्हा हा काय करतो, परत आपली पोझिशन ऍक्वायर करतो. याचा अर्थ ओनली बिकॉज ऑफ इलास्टिसिटी. म्हणजे याच्यामध्ये एक वेगळा गुण आहे, तो इतर ऑब्जेक्ट मध्ये नाही. स्ट्रिंग मध्ये तसं नाही. प्रत्येक ऑब्जेक्ट मध्ये थोडीफार इलास्टिसिटी असते. सॉलिड्स मध्ये पण असते. आता हा पण सॉलिडच आहे, पण हा वेगळ्या टाईपचा आहे. म्हणजे इथं झालं काय पहा, आपण हा फोर्स काढून टाकला की हा परत आपल्या मूळ पोझिशनला येतो. ह्याच्यामध्ये गोष्टी काय घडल्या की आपण जेव्हा ह्याच्यावर एक फोर्स अप्लाय केला, आपण लावलेला फोर्स या डायरेक्शन मध्ये होता, अप्लाइड फोर्स, तेव्हा ऑटोमॅटिकली याच्यामध्ये या डायरेक्शनला एक फोर्स इंटरनली क्रिएट होतो. ठीक आहे, स्वतःच होतो. विचार करा, मी जर त्याला असा स्ट्रेच करत आहे, हे झाला एक्सटर्नल फोर्स. पण मी फोर्स काढून टाकल्यावर तो परत येतो, याचं मिनिंग काय, त्याच्यामध्ये कुठला तरी फोर्स क्रिएट होत असणार, जो मी लावलेल्या फोर्सच्या ऑपोजिट आहे. कारण मी त्याला इकडे ओढायला पाहतो, पण तो वापस जागेवर यायला पाहतो. याचं मिनिंग काय, की त्याच्यामध्ये एक फोर्स क्रिएट होत आहे. आपण एक्सटर्नल फोर्स लावतोय, त्याच्यात मध्ये फोर्स येतोय. तर या फोर्सला म्हणतात रिस्टोरिंग फोर्स. तो स्वतःला रिस्टोर करतो. हे इलास्टिक मटेरियल मध्ये पॉसिबल आहे, सगळीकडे नाही. आपण याचे पूर्ण फॉर्म्युले वगैरे त्या चॅप्टर मध्ये पाहू, याचे एक्सपेरिमेंट हे कसं बनलं. बट एक बेसिक आता एनएलएम शिकण्यासाठी आपल्याला हे माहित पाहिजे. तर आपण जेव्हा जेव्हा याच्यामध्ये पाहतोय की हा जो फोर्स याच्यात क्रिएट होतो, एक प्रकारचं टेन्शनच आहे ना हे. पण ताण येतोय म्हणजे काय, टेन्शन आहे. हे जे टेन्शन यामध्ये क्रिएट होत आहे, हे टेन्शन कशावर डिपेंड आहे, त्याच्या लेंथवर. जेवढं आपण टेन्शन देऊ त्यानुसार त्याची लेंथ चेंज होईल ना. म्हणून स्प्रिंग मध्ये एक महत्वाची गोष्ट असते, ती समजून घ्या. तर टेन्शन applied on a spring produces extension in its length. आपण जेव्हा एखादा टेन्शन फोर्स लावू त्यावेळेस त्याच्या लेंथ मध्ये एक्सटेन्शन येतं. यावरून आपल्याला काय कळतं की टेन्शन जे आहे आणि याची जी लेंथ आहे चेंज होणारी, एक्स वेगवेगळी लेंथ आहे, यांच्यामध्ये असते डायरेक्ट प्रोपोर्शन. जेवढं टेन्शन जास्त तेवढी लेंथ जास्त. मी जेवढं ताणेल तेवढी लेंथ वाढेल ना त्याची. पण त्याला एक लिमिटिंग व्हॅल्यू असते. आपण रबर बँडला किती पण पाहिजे तेवढं नाही ताणू शकत. एका लेवल नंतर ते तुटून जाईल. का? कारण मधले मॉलिक्युल्स दूर 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 होत आहे, त्यांच्यातला बॉन्ड वीक होत आहे. आपण जर खूप जास्त ताण लावला तर ते बॉन्ड ब्रेक व्हायला स्टार्ट होतात आणि एका अल्टिमेट लेवल नंतर ते ब्रेक झाले, ऑब्जेक्ट डिस्ट्रॉय होतो. त्याच्यामुळे
त्याला एक लिमिटिंग व्हॅल्यू आहे, पण एक असं ऑब्झर्वेशन आहे की हा टेन्शन आणि ही लेंथ यांच्यामध्ये असतं डायरेक्ट प्रोपोर्शन. आता डायरेक्ट प्रोपोर्शन असलं की आपल्याला माहितीये प्रोपोर्शनॅलिटी आपण रिमूव्ह केली की आपल्याला एक कॉन्स्टंट द्यावा लागतो. सो टेन्शन इज इक्वल टू के एक्स. इथे हा जो के असतो याला आपण म्हणतो स्प्रिंग कॉन्स्टंट. आता आपल्याला जेवढे प्रश्न पाहायचे त्याचं काम आहे, लक्ष द्या. याला आपण स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणतो. याचं अजून एक नाव असतं हा जो कॉन्स्टंट आहे स्प्रिंग कॉन्स्टंट किंवा याचा स्टिफनेस कॉन्स्टंट. तो किती स्टीफ आहे म्हणजे तो किती जास्त एक्सटेन्शन आणू शकतो. तुम्ही पहा काही काही स्प्रिंग फार जाड असतात, फारच जाड असतात. तुम्हाला त्याला ओढण्यासाठी खूप वेळ लागतो. आता हे स्प्रिंगचं एक एक्झाम्पल आपल्या व्हेकलचे टू व्हीलर मध्ये याच्यामध्ये शॉक ऍब्झॉर्बर्स पहा. ते त्याचे जे स्प्रिंग असतात असे जाडच्या जाड असतात, ते असे सहज ओढल्या जात नाही. आणि आपल्या इकडे जे लहान स्प्रिंग असतं घरी आपण वापरतो, खेळण्यातलं वगैरे स्प्रिंग असतं चाकांचं याचं, ते एकदम नॉर्मल असतं. तर एखादा स्प्रिंग किती स्ट्रेच होऊ शकतो हे कोण ठरवते? तो हा कॉन्स्टंट ठरवतो. व्हॅल्यू प्रत्येक स्प्रिंग आहे, बट फॉर द स्प्रिंग इट इज कॉन्स्टंट. एका पर्टिक्युलर स्प्रिंग साठी तो फिक्स आहे, पण स्प्रिंग बदलला तर त्याचा के बदलतो. पहिल्या स्प्रिंगसाठी के वन असेल तर दुसऱ्यासाठी तो के टू असेल. पण असं म्हणलं की दोन्ही स्प्रिंग आयडियल आहेत, आयडेंटिकल आहेत, तर के सेम असेल. आयडेंटिकल एक्झॅक्ट सेम कंपनीचे. आता या कंपनीचा असाच पेन एक्झॅक्ट असणारच, नो डाऊट. याच्यात काहीच चेंज नाही. आयडेंटिकल आहे म्हणजे याचा मास सेम आहे, याची लेंथ सेम आहे, की नाही, ते सगळं सेम आहे. तसं स्प्रिंगचं असू शकतं, पण स्प्रिंग चेंज झाला की के चेंज होतो. हा के खूप महत्वाचा आहे. तर आपल्याला NLM लावताना बाकी प्रोसेस सेम आहे. सेम जे तुम्ही करत होता, फ्री बॉडी डायग्राम काढा, नेट फोर्स काढा, सगळं घ्या. पुन्हा एफ नेट इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन लावा. पण इथे तुम्हाला काय करतात, टेन्शन फोर्स देऊन तुम्हाला त्याचा एखाद्या वेळेस कॉन्स्टंट काढा म्हणतात, हा के काढा म्हणतात, किंवा एखाद्या क्वेश्चन मध्ये कॉन्स्टंट देतात आणि ऍक्च्युअली त्याच्या लेंथ मध्ये किती चेंज झाला ते काढा म्हणतात. इथपर्यंत थेरी समजली सगळ्यांना? यातला जो मेन फॉर्म्युला आहे तो हा आहे. टेन्शन मध्ये हा के महत्वाचा असतो आणि एक्स आहे एक्सटेन्शन इन द लेंथ. त्याच्या नॅचरल लेंथ मध्ये किती चेंज आला तो लेंथ. आता आपण एक एक्झाम्पल पाहू NLM कसं लावतात. अपलाईन NLM. आता बघा एक रिजिड सपोर्ट आहे, हा असा एक सपोर्ट आहे, याला आपण एक स्प्रिंग लावला, या स्प्रिंगला आपण एक ब्लॉक लावला, खाली एक दुसरा स्प्रिंग लावला आणि इथे एक दुसरा ब्लॉक सुद्धा लावला. या पद्धतीने आता आपल्याला माहिती आहे स्प्रिंग आहे आणि या स्प्रिंगवर हा ब्लॉक काय करेल, खालच्या डायरेक्शन मध्ये फोर्स लावेल. आपण जर त्याला सस्पेंड केलं तर ऑटोमॅटिक तो खाली जाईल ना, ग्रॅव्हिटीमुळे. तो जर खाली जाईल तर या स्प्रिंग मध्ये काय होईल, एक टेन्शन क्रिएट होईल. याच्या टेन्शन क्रिएट झाल्यामुळे हे स्प्रिंग खाली येईल, म्हणजे याच्या लेंथ मध्ये चेंज होईल. हा खाली आल्यामुळे हा पण त्याच्यावर खाली येईल, हा खाली आल्यामुळे हा पण खाली येईल. ऍज अ सिस्टीम हे पूर्ण या डायरेक्शन मध्ये काय होईल, ऍक्सेलरेट होईल. ठीक आहे. पण इथे स्ट्रिंग सारखं नाहीये. स्ट्रिंग मधलं टेन्शन त्या स्ट्रिंगच्या लेंथला चेंज करत नाही. ठीक आहे. तर स्प्रिंग मध्ये ती प्रॉपर्टी आहे. म्हणजे आपण या सिस्टीमला असं धरून ओढलं आणि सोडून दिलं तर ते वापस असं वर जाईल ना, बिकॉज ऑफ स्प्रिंग कॉन्स्टंट. तर आपल्याला या ठिकाणी पूर्ण NLM लावून काढायचं आहे की या स्प्रिंग मध्ये किती एक्सटेन्शन आलं, त्याचा एक्स काढायचा आहे. असा क्वेश्चन येतो. आता मिक्स क्वेश्चन झाले, दोन वेगळे कॉन्सेप्ट एकत्र आले. पहा तर क्वेश्चन काय म्हणतात तुम्हाला,
two masses are connected to two identical springs. हे देण्यामागचं रिझन काय असणार? यांचा स्प्रिंग कॉन्स्टंट सेम आहे. आयडेंटिकल म्हणजे के सेम. ठीक आहे, लेंथ मध्ये कमी जास्त करू शकता पण के सेम असतो. अँड इथं दिलेले स्प्रिंग कॉन्स्टंट इज 100 न्यूटन पर मीटर. हे युनिट कसं आलं? टी होता के एक्स, के येईल टी अपॉन एक्स. ठीक आहे, टी आहे फोर्स, फोर्सचं युनिट न्यूटन, लेंथचं युनिट मीटर, म्हणून न्यूटन पर मीटर. हे युनिट डायमेन्शन मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. फॉर्म्युला माहित असला की युनिट बनवता येतं, युनिट आलं की डायमेन्शन्स बनवता येतात MLT मध्ये. सो इम्पॉर्टंट असते फॉर्म्युला माहित असणं. एव्हरी इयर इन JEE मेन्स देअर इज अ क्वेश्चन जिथे तुम्हाला मॅच द पेअर्स असतात किंवा ट्रू फॉल्स असतं, ज्यामध्ये डायमेन्शन्स विचारले जातात. तर आपण याच्यावर डिटेल काम केलेलं आहे. आता लक्षात घ्या, या आयडेंटिकल स्प्रिंग्स असल्यामुळे यांचा के फिक्स आहे. म्हणजे याचा जेवढा के आहे तेवढाच याचा आहे. दोघांचा वेगवेगळा असेल तर क्वेश्चन अजून वेगळा बनतो, कारण मग इक्वेशन्स वेगळे बनतात. के चेंज, इक्वेशन बदलतो, कारण आता व्हेरिएबल झाला तो. आता के कॉन्स्टंट झाला ना, दोघांसाठी फिक्स झाला. तर प्रश्न असा आहे की यामध्ये लावलेले मास जे आहेत, हा 1 kg आहे, हा 2 kg आहे. तर आपल्याला विचारलेलं आहे फाइंड एक्सटेंशन इन बोथ स्प्रिंग्स. याचा अर्थ दोघांचा x1 x2 काढायचा आपल्याला. आता एक प्रश्न असा आहे तुम्हाला, दोघांचा x1 x2 सेम राहील का? के तर सेम आहे, मग x1 x2 सेम राहील का? नाही राहणार, कारण मासवर डिपेंड आहे. हा मास याला जास्त खाली उडेल ना, याचा मास जास्त म्हणजे याचा इनर्शिया जास्त, आणि आपल्याला माहिती आहे जेवढा इनर्शिया जास्त असतो तेवढा फोर्स जास्त लागतो ऑब्जेक्टला मूव्ह करण्यासाठी. तर याच्यावर ग्रॅव्हिटी जी आहे ही जास्त लागेल ऍज कम्पेअर टू धिस. कारण मास बघा, ग्रॅव्हिटी म्हणजे वेट, वेट आहे mg, जी तर कॉन्स्टंट आहे. एम चेंज झाला की डब्ल्यू चेंज होतो. तर या केसमध्ये तुम्ही बघू शकता की याचा मास जास्त आहे, म्हणून येणारं जे इनर्शिया आहे तो वेगळा आहे, आणि म्हणून लेंथ वेगळी आहे. आता इथे तुम्ही एक गोष्ट समजून घ्या, कोणाचं एक्सटेन्शन जास्त असेल आणि कोणाचं कमी असेल. तुमचा कॉमन सेन्स काय सांगतो? याचं एक्सटेन्शन जास्त असेल, याचं कमी असेल. याचं रिझन काय? याचा मास जास्त आहे. मास जास्त आहे तर तो रेजिस्ट करेल ना जास्त लेंथ वाढवण्यासाठी. मी आता म्हणल्याप्रमाणे एखादं स्प्रिंग खूप जाड आहे, त्याचं एक्सटेन्शन एवढं सोपं नाही आपल्यासाठी, फोर्स खूप जास्त लावावा लागेल. पण दोघांवर जर इक्वल फोर्स लागत असेल तर यांचं एक्सटेन्शन चेंज होऊ शकते बिकॉज ऑफ मास. तर या भरपूर फॅक्टर्स असतात की याच्या ते बदल करतात. चला, आता आपल्याला दोघांचं एक्सटेन्शन काढायचे. हाऊ विल यू कॅल्क्युलेट? वापस आपल्याला दोघांचा एफबीडी काढावं लागेल 1 बाय 1. ठीक आहे, तर पहिल्यांदा आता सोल्युशन मध्ये एफबीडी घ्या ऑफ 2 kg. या मासचा घ्या. चला, तर काय असेल याचं हे मास, त्याला खाली काय लागणार 2g, एवढा त्याचा फोर्स खालच्या डायरेक्शनला. आणि असं समजा की इथून हे हे टेन्शन 1 आहे, स्ट्रिंग चेंज झाली बा स्ट्रिंग चेंज झाली, त्याच्या खालच्या डायरेक्शन मध्ये टेन्शन 2 आहे. आता मला सांगा, याच्यावर फक्त टेन्शन आहे का? काल आपण व्हर्टिकलचा एक कॉन्सेप्ट पाहिला होता,
वर्टिकल ब्लॉक सिस्टीम मध्ये टेन्शन सोबत एक ग्रॅव्हिटी पण लागेल ना, याची याला ग्रॅव्हिटी लागेल, याची याला ग्रॅव्हिटी लागेल. आपण आता ह्याचं करतोय. तर 2 kg ला खालच्या डायरेक्शन मध्ये मास इंटू जी हे त्याचं वेट आहे किंवा त्याच्यावरचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. अपवर्ड डायरेक्शन मध्ये इकडे काय लागेल, T2. तर वर असेल T2. आता बघा हा खाली येतोय म्हणजे हा 2g जास्त आहे. ठीक आहे. 2g जास्त आहे. अजून ह्याच्यावर काय लागेल, हे झालं. चला याचं इक्वेशन बनवा. इक्वेशन काय बनेल रेशनचा, स्प्रिंग आहे. तुम्ही जेव्हा वेटने त्याला खाली ओढाल ऑटोमॅटिक ती वर पण जाईल ना. स्प्रिंग काय करेल, रिस्टोर करेल की नाही स्वतःला. तर या केसमध्ये ह्याची टेंडेन्सी काय असेल, खाली जाण्याची का वर जाण्याची जास्त. टेन्शन फोर्स त्याला वर ओढेल. म्हणून याच्यामध्ये आपण जनरली खाली असल्यावर 2g ला मोठं मानतो. आपण काय करतो, 2g मायनस T2 करतो. पण याच्यात रिस्टोरिंग फोर्स असल्यामुळे बघा हा टेन्शन वरच्या डायरेक्शनला आहे. तर याला ही सिस्टीम ऍज अ स्प्रिंग असल्यामुळे वर जायचा प्रयत्न करेल. आणि म्हणून इथे तुमचं इक्वेशन कसं बनेल, T2 मोठा राहील. T2 मायनस 2g. 2g किती झाला, 20. हे इथं इक्विव्हॅलंट आहे. मग सांगा, हे दोन इक्वेट झाले. कारण आता मी इथं असं लिहू शकतो का, याचा मास इंटू ऍक्सिलरेशन, नाही लिहिता येणार. का नाही लिहिता येणार सांगा, जेवढं त्याला खाली ओढेल ग्रॅव्हिटी, मी आता म्हणलं होतं बघा, स्प्रिंगला ओढलं की त्याच्यात एक फोर्स क्रिएट होईल, तो कोणता असेल, रिस्टोरिंग फोर्स. तो त्याला वापस आणेल. तुम्ही तो कॉन्सेप्ट अज्युम केला तरच तुम्ही T इज इक्वल टू KX फॉर्म्युला अप्लाय करू शकता. रिस्टोरिंग फोर्सच क्रिएट झाला नाही तर स्प्रिंग फोर्सच नाही. स्प्रिंग फोर्स नाही तर एकदा नॉर्मल केस झाली ब्लॉकची. त्याच्यात 2-3 गोष्टींचा तुम्हाला विचार करावा लागेल की इथे हे 2a नाही येणार. तर बघा, T2 आणि 2g एकमेकांना काय करतील, कॅन्सल करतील. आणि ही सिस्टीम वापस आपल्या आहे त्या जागेवर येईल. म्हणजे इथे इथे काय होईल, 0. या दोघांचा फोर्स एकमेकांना कॅन्सल करेल. म्हणजे सेकंड टेन्शन किती आहे, 20 न्यूटन. इथलं टेन्शन आलं. ठीक आहे, T2 आलं. चला आता 1 kg बद्दल बोला. 1 kg वर कोणते कोणते फोर्स आहेत. 1 kg वर अपवर्ड डायरेक्शन मध्ये T1 आहे आणि डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये एक 1g आहे, त्याला खाली ओढणारा. आणि पहा खालच्या डायरेक्शन मध्ये टेन्शन फोर्स पण आहे. आता अपवर्ड फोर्सेस इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्सेस. पण ह्याच्यामध्ये असं डायरेक्ट 0 येईल का, इज इक्वल टू 0 येईल का, असं नाही येणार. कारण याच्यावर हा फोर्स पण ऍड होत आहे. याला खाली काही नाही ना, तर याच्या ग्रॅव्हिटीच्या फोर्सला हा टेन्शन बॅलन्स करत होता स्प्रिंग असल्यामुळे. स्प्रिंगच्या गोष्टींमध्ये 1-2 हे पॉइंट्स नीट अज्युम करा. बघा, जो खालचा ब्लॉक आहे त्याच्यावर हा जो लागत होता त्याला T2 ने बॅलन्स केलं, म्हणून बघा नेट फोर्स 0 झाला. ठीक आहे, हा नेट फोर्स आहे, तो 0 झाला म्हणून टेन्शन क्रिएट झालं. पण इथे नेट फोर्स 0 होईल का, नाही. T1 वर आहे, T2 आणि 1g हे खाली आहेत. आता मात्र हा जो ब्लॉक आहे हा ऍक्सिलरेट होणारच. बघा हा ऍक्सिलरेट होईल. बघा काय होईल, तुम्ही इमॅजिन करा, स्प्रिंग लावल्या खाली येऊन असं वर जाईल, असं जाईल. तुम्ही पाहता की नाही स्प्रिंग वाले ऑब्जेक्ट असे 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 करतात. हे काय, हे हे कोणतं ऑसिलेशन आहे. ऑसिलेशन जेव्हा असं कमी 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 होऊन ऑब्जेक्ट स्थिर होतो याला डॅम्पिंग ऑसिलेशन म्हणतात. ते तुम्ही पुढे वेव्ह थिअरी मध्ये शिकाल, डॅम्पिंग ऑसिलेशन. तर हा काय करेल, खाली रिस्टोरिंग फोर्स क्रिएट करून डॅम्पिंग ऑसिलेशनने स्वतःला वर घेऊन जाईल. हा तसा नाही करणार.
हा जो ब्लॉक लावलेला आहे वरचा, तो मात्र कसं इक्वेशन देईल की या T1 वरच्या डायरेक्शनला आहे, हे दोन खाली आहेत, तर इथं तुम्ही काय करा -T2 -10. समजलं? हे खाली जातील. आता तुम्ही नेट फोर्स 0 करू शकता, किंवा कारण बघा हे जेवढं वर चालले तेवढेच हे दोन खाली इक्वेट करतील दोघांना. म्हणून इथे एक काम करा, त्याला असं लिहा, T1 कशाला इक्वल होईल, वरचा फोर्स इज इक्वल टू खालचे टोटल दोन्ही फोर्स, हे 10 आले. याचा अर्थ T1 मायनस T2 किती आहे, 10 आहे. त्याच्यावर मला तुम्ही सांगा T1 किती येईल. सर T2 ऑलरेडी काढलाय 20, हा 10, हा झाला 30 न्यूटन. आता आपल्याकडे दोन्ही फोर्सेस आले, T2 T1 आलं. आपल्याला क्वेश्चन विचारतो दोन्ही मधलं एक्सटेन्शन सांगा. एक्सटेन्शन साठी काय लिहाल, T इज इक्वल टू KX. ठीक आहे. मग T1 इज इक्वल टू KX1. K1 का नाही लिहिलं, K इज कॉन्स्टंट, दोघांसाठी सेम आहे K. तर सांगा इथून K किती येईल, T1 अपॉन सॉरी आपल्याला काय काढायचंय, X1 काढायचंय. तर X1 काय येईल, T1 बाय K. सांगा T1 किती आहे 30, K किती आहे 100. तर जे हा आहे याच्यामध्ये एक्सटेन्शन आहे 0.3. लक्षात आलं, 0.3 मीटर, इट्स अ लेंथ. आता सांगा याप्रमाणे X2 किती येईल, T2 अपॉन K, 20 अपॉन 100, 0.2. बघा सेकंड मधलं एक्सटेन्शन 0.2 आहे, फर्स्ट मधलं एक्सटेन्शन 0.3 आहे. आपण म्हणलं होतं ना याचं एक्सटेन्शन कमी राहील याचं जास्त राहील. वाय, मास, ह्याचा मास जास्त आहे, ह्याचा इनर्शिया जास्त आहे. तर हा रेजिस्टर, मासची काय प्रॉपर्टी असते, कोणता इनर्शिया काय करतो, इनर्शिया रेजिस्ट द चेंज, स्वतःमध्ये जो चेंज होतो त्याला तो रेजिस्ट करतो जास्त. तर जेवढं जास्त मास तेवढा जास्त इनर्शिया आणि तेवढं जास्त रेजिस्टन्स. म्हणून हा स्वतःच्या लेंथला जास्त वाढू देणार नाही, पण स्प्रिंग फोर्समुळे तो थोडा चेंज होईल, म्हणून त्याचं एक्सटेन्शन 0.2 झालं, याचं 0.3 झालं, कारण याचा मास कमी. पण हा याच्या डबल आहे, म्हणून हा याच्या 2 टाइम्स होईल असं होत नाही. हा 0.2 तर हा 0.4 व्हायला पाहिजे होता या न्यायाने, पण तसं होत नाही, कारण इथे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट मॅटर करतो. म्हणून याच्यातून तुम्हाला एवढं तर कळलं असेल की स्प्रिंगवाल्या क्वेश्चन मध्ये डायरेक्ट डोकं नाही लावताय. तर ऍक्सिलरेशन एक्झॅक्ट कोणाचं कुठं जाईल हे तुम्हाला क्वेश्चन मध्ये जोपर्यंत नीट सांगत नाही, याच्यात मी कुठे ऍक्सिलरेशन काढा म्हणलेलं नाही. कळलं? त्याच्यामध्ये एकच होत आहे, स्प्रिंग मध्ये एक रिस्टोरिंग फोर्स लागतो, म्हणून एवढा कार्यक्रम तुम्हाला सांगितला. जो रिस्टोरिंग फोर्स लागतो तो दोन्ही फोर्सेसला बॅलन्स करतो. नेहमी लक्षात ठेवायचं, अपवर्ड फोर्स इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्सेस स्प्रिंग वगैरेच्या केसेसमध्ये होणार. हे पूर्ण स्प्रिंगची गोष्ट होती. आता तुम्हाला याच्यामध्ये मी एक प्रश्न देईल, हे कळलं सगळ्यांना. आता पहा, एक सिस्टीम देत आहे, थोडस काळजीपूर्वक पहा. हा एक सपोर्ट आहे, या सपोर्टला हा एक सपोर्ट आहे, या सपोर्टला एक आपण पुली अटॅच केली या पद्धतीने, चला अशी, आणि याला एक अशी स्ट्रिंग लावलेली आहे, ही स्ट्रिंग आहे, आणि ही स्ट्रिंग खाली दुसऱ्या सपोर्टला लावली आहे फिक्स. ही इथं फिक्स आहे. चलो इमॅजिन करू, या एंडला आम्ही लावला एक स्प्रिंग, इकडे स्ट्रिंग आहे इकडे स्प्रिंग आहे, आणि या स्प्रिंगला इथे लावला एक मास.
असा एक मास लावलेला आहे. मास आहे एम. एम मास आहे. सिच्युएशन समजली? काय काय होईल विचार करा. या एम मासला ग्रॅव्हिटी खाली ओढेल, त्यामुळे इथं काय होईल, एक टेन्शन क्रिएट होईल. म्हणजे ही सिस्टीम खाली येण्याचा प्रयत्न करेल. ही खाली येईल. बघा, वर एक टेन्शन लागेल, हे टेन्शन. तर ही स्ट्रिंग जेव्हा हे जेव्हा खाली ओढेल, तेव्हा ही स्ट्रिंग अशी आणून आपण इकडे काय केले, स्प्रिंग लावलाय. हा खाली जायचा प्रयत्न करेल, पण म्हणजे हा वर जायचा प्रयत्न करेल, पण हा वर जाऊ शकणार नाही, कारण इथं तो फिक्स आहे. तर हा बिचारा जागेवरच असा असा करेल थोडा वेळ. ही पूर्ण सिच्युएशन आहे. क्वेश्चन काय म्हणतो पहा, तुम्हाला थोडंसं डोकं लावायचं इथे. इनिशियली द स्प्रिंग इज अनस्ट्रेच्ड. याचा अर्थ काय, नॅचरल लेंथला आहे. अनस्ट्रेच म्हणजे नॅचरल लेंथ. इनिशियली स्प्रिंग इज अनस्ट्रेच्ड when the block of mass is released from rest. म्हणजे हा सुरुवातीला रेस्टवर होता. assume the pulley frictionless and light. म्हणजे हिचं कुठं फ्रिक्शन नाही, लाईट आहे, म्हणजे ही पण मासलेस आहे. बघा, पुली इज frictionless and massless. Okay. The spring and string are also massless. Find the maximum extension of the spring. Extension of the spring. स्प्रिंग मध्ये जास्तीत जास्त किती एक्सटेन्शन येईल, म्हणजे हा जास्तीत जास्त किती ताणल्याचा आहे, कारण नंतर तो रिस्टोर होणार आहे. तर तो मासमुळे नेमका किती खाली येईल, म्हणजे तो जर पहिल्यांदा या लेंथला असेल तर मासमुळे तो एवढा खाली गेला. तर इथून एवढं काय झालं, चेंज झाला लेंथ मध्ये. तर हा मॅक्सिमम असेल, तर तो किती होऊ शकतो. 2-3 मिनिटं पेन काढून विचार करा. चांगला प्रश्न आहे. जे इमेज द्यायचं तर थिंकिंग शिका. पहा, ऑब्जेक्टला ब्लॉक लावला, तो खाली यायला स्टार्ट होईल, म्हणजे इकडे त्याचं ऍक्सिलरेशन होईल. हा खाली येईल, तर येऊन येऊन काय होईल, याच्यामध्ये एक स्ट्रेस मुळे एक स्ट्रेन क्रिएट होईल. याचा अर्थ याचं एक्सटेन्शन होईल. एक्सटेन्शन इनफायनाईट तर होणार नाही. असं माना की या ठिकाणी याचं एक्सटेन्शन मॅक्सिमम आहे, म्हणजे आता ह्याच्या पुढे तो एक्सटेंड होणार नाही, म्हणजे इथे तो मॅक्सिमम झाला. म्हणजे इथे व्हेलॉसिटी काय झाली, 0 झाली. तुम्ही जोपर्यंत व्हेलॉसिटीच्या कॉम्पोनंटकडे येणार नाही, हा क्वेश्चन सॉल्व्ह नाही होणार. आता याला बघा कसं थिंकिंग आहे. मी तुम्हाला करा म्हटलंय, पण हे एवढा सोपा भाग नाही विचार करायला. पण मी तुम्हाला सांगितलं, मला ऍक्सिलरेशनचं एक्सप्रेशन तुम्ही सांगू शकता, याच्यात तेवढा अवघड नाही. पहा, आता समजून घ्या, खूप चांगला क्वेश्चन आहे. आता सांगा, हा जो आहे याला खाली काय आवडेल. चला, आता तुम्ही हे घ्या ना, फ्री बॉडी डायग्राम घ्या. याला खाली फोर्स लागेल mg, वर लागेल स्प्रिंगचं टेन्शन. स्प्रिंग फोर्स लागेल, तो आहे kx. स्प्रिंग फोर्स kx आहे. आता नुसता टी लिहून थांबू नका, ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे की स्प्रिंग या मासला तो खाली घेऊन जाईल. इकडे ऍक्सिलरेशन आहे, ऍक्सिलरेशन आहे म्हणून तर एक्सटेन्शन आहे. आणि रिस्टोरिंग फोर्सचा आपण इथं विचार नाही केला. आपल्याला काढायचं जेव्हा मॅक्सिमम एक्सटेन्शन झालं, त्यावेळेस काय काय घडलं असेल. तर याला आपण खाली आणू. सांगा, नेट फोर्स काय राहील. mg मोठा राहील खाली यायला, म्हणजे तर पहिल्यांदा काय होईल, mg कोणापेक्षा मोठा राहील, kx. हा होईल मास इंटू ऍक्सिलरेशन. ठीक आहे. तर मला ए ला सेपरेट करायचंय. ए ला प्रोसेसकडे लक्ष द्या. तर मी एक काम करतो, mg मायनस ma करतो. पहा,
mg मायनस ma करतो, पुढे कोणाला ठेवतो, kx ला. चला एचं एक्सप्रेशन बनवायचंय मला, मला ए सेपरेट करायचं. इथून एम कॉमन काढला, जी मायनस ए, जी मायनस ए हा झाला kx, एम ला खाली पाठवा, जी मायनस ए काय होईल, kx बाय एम. आता जर ए इकडे आणला तर ह्याला इकडे आणावं लागेल, तर ए काय बनेल, ए इज इक्वल टू, बघा हा इकडे गेला, हा इकडे येतोय, जी मायनस kx अपॉन m. दिस इज द मेन एक्सप्रेशन इनिशियली वी वॉन्ट. का बरं सर, ऍक्सेलरेशन बाजूला करण्याचा काय फायदा झाला, मॅक्सिमम एक्सटेन्शनला मी कोणती कंडिशन लावत आहे, वेलॉसिटी 0. ऍक्सेलरेशन कडून वेलॉसिटी कडे जाता येते ना आपल्याला. ऍक्सेलरेशन इज द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. आता रेट ऑफ चेंज ऑफ, इथं टाइम बद्दल काही दिलंय का, तर टाइम दिला नाही, तर आपल्याला याला डीव्ही बाय dt तर नाही करता येणार, खूप छोट्या टाइम पिरियड साठी होईल नो डाऊट. पण सांगा एक्सटेन्शन खूप जास्त असेल का, एक्सटेन्शन फार कमी असेल, आणि फार कमीला आम्ही काय लिहितो, डी लिहितो, डी. तर एक्स एक्सटेन्शन आहे, व्हेरी लेस एक्सटेन्शन काय लिहा, dx लिहा. ते एक्सटेन्शन कोणामुळे येत आहे, त्याच्या वेलॉसिटीमुळे येत आहे, म्हणजे डीव्ही बाय डीएक्स आहे. एक फॉर्म्युला मी तुम्हाला कायनेमॅटिक्स मध्ये ऍक्सेलरेशनचा डीव्ही बाय dt तर सांगितलाच होता, पण मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवला होता सिद्धीच्या बॅचचा, त्याच्यामध्ये ऍक्सेलरेशन आपण इंटिग्रेशनने काढलं होतं. NLM चे कायनेमॅटिक्सचे 3 फॉर्म्युले इंटिग्रेशनने प्रूव्ह केल्याचा एक व्हिडिओ आहे, आपल्या प्लेलिस्ट मध्ये आहे. तिथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, whenever we want to represent acceleration without using time, तेव्हा ऍक्सेलरेशनला काय लिहितात, डीव्ही बाय डीएक्स लिहितात, आणि त्याला मल्टिप्लाय करतात v ने. ऍक्सेलरेशनचा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, ए ला लिहितात v डीव्ही बाय डीएक्स. हा अल्टरनेट फॉर्म आहे ऍक्सेलरेशन लिहिण्याचा, तर हा नेहमी लक्षात ठेवा. ऍक्सेलरेशनचा एक फॉर्म कोण आहे, डीव्ही बाय dt आहे, पण जेव्हा टी नसतो तेव्हा ऍक्सेलरेशनला काय लिहितात, v इंटू डीव्ही बाय डीएक्स. एक्सच्या फॉर्म मध्ये लिहाल तेव्हा असं लिहा. ह्याचे 2 फॉर्म्युले आहेत, ह्याचं डेरिवेशन आपल्या एका व्हिडिओत आहे, पाहून घ्या, नसेल तर सध्या लक्षात ठेवा, डेरिवेशनची सध्या गरज नाही, अप्लाय करता आलं पाहिजे. तर ए ला लिहा v इंटू डीव्ही बाय डीएक्स, हा काय झाला बघा, जी मायनस kx अपॉन m. आता एक काम करू, v ला मी dv सोबत लिहितो, dx इकडे जाईल, dx इकडे जाईल, ते काम करतो मी, g मायनस kx बाय m, आणि इथे काय करतो, dx. नाव लुक, व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप हॅज अराइव्ड. मी तुम्हाला कालच सांगितलं, मी आज तुम्हाला स्प्रिंग बद्दल गोष्टी जास्त सांगणार आहे. NLM मध्ये स्प्रिंग एवढं डोकं लावलं तरी पुरेसं आहे. आता पहा बेटा, याला तुम्ही नीट बघा, मला जर व्हेलॉसिटी काढायची आहे तर मला काय करावं लागेल, दोन्ही साईडला इंटिग्रेट करावं लागेल. इंटिग्रेट, आपण डिफरन्शिएशन शिकले, डी बाय डीएक्स असेल तर आपण इंटिग्रेशनच्या ऐवजी डिफरन्शिएशन करतो. आता मला v चे एक्सप्रेशन सेपरेट करायचं, तर v तर काय डीव्ही आहे ना, खूप छोटा 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 v आहे, तर मला खूप छोटे 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 v जोडावे लागतील, म्हणजे मला ऍड करावं लागेल, आणि खूप कंटिन्युअस ऍडिशनलाच आपण इंटिग्रेशन म्हणतो. आठवा, मी 2 वाक्य सांगितले होते, डिफरन्शिएशन म्हणजे स्लोप आणि इंटिग्रेशन म्हणजे एरिया. हे नेहमी लक्षात ठेवायचं, मॅथमॅटिकली त्यांचा काय अर्थ आहे, आपण का शिकतो इंटिग्रेशन डिफरन्शिएशन. आता दोन्ही साईडला काय करा, इंटिग्रेट, दोन्ही साईडला इंटिग्रेट करा. ओके, वेलॉसिटी कुठून कुठपर्यंत न्यायची, सर आधी ब्लॉक रेस्टवर होता तर 0 वेलॉसिटी होती, नंतर वेलॉसिटी पण मॅक्सिमम झाली,
जास्त. जिथे एक्सटेन्शन हायेस्ट आहे तिथे वेलॉसिटी पण हायेस्ट होईल. त्याच्यानंतर वेलॉसिटी एक्सटेन्शन होत जाते, वेलॉसिटी खाली खाली निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये वाढत आहे, निगेटिव्ह मध्ये वाढत आहे खाली. आता इथे कोण आहे? एक्स. एक्सच्या रिस्पेक्ट मध्ये करतोय. एक्स कोण आहे? एक्सटेन्शन. मला एक्सटेन्शन, नॅचरल लेंथला एक्सटेन्शन 0 होतं आणि हायेस्ट एक्सटेन्शन एक्सटेन्शन झालं एक्स. याला आपण म्हणतो लिमिट्स ऑफ इंटिग्रेशन. हे डेफिनेट इंटिग्रेशन आहे. डेफिनेट मध्ये काय करायचं? इंटिग्रेट करायचं, लिमिट ठेवायची अप्पर मायनस लोअर. मागे शिकवलेलं आहे तुम्हाला हे. आता बघा, व्ही बाय डी व्ही, व्हीचं इंटिग्रेशन तर व्हीच येईल ना, याचं इंटिग्रेशन येणार व्ही कुठून कुठपर्यंत? 0 टू व्ही पर्यंत. आता इंटिग्रेशन नीट समजून घ्या. तुम्हाला आठवत असेल एक्सचं इंटिग्रेशन काय असते एक्सच्या रिस्पेक्ट मध्ये? 1 मिनिट, इथे एक छोटीशी माझी चूक झाली आहे. व्ही नाही येणार, कॉन्स्टंट थोडी येतो. व्हीचं इंटिग्रेशन येतं व्ही स्क्वेअर बाय 2. आठवा एक्सचं इंटिग्रेशन काय होतं? एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. एन 1 आहे तर वर 2 खाली 2. तर लक्षात घ्या, इथे मला फक्त सांगा व्हीचं इंटिग्रेशन काय होईल मग? व्ही स्क्वेअर बाय 2 एक्स सारखं. कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन काय असते? एक्स असते. कोणत्याही कॉन्स्टंटचं 1 असेल तर एक्स असते. 2चं इंटिग्रेशन काय असेल? 2x. nचं इंटिग्रेशन काय असेल? nx. तर हेच लॉजिक लावा. सांगा बरं, याच्यामध्ये g कॉन्स्टंट आहे ना, तर g चं इंटिग्रेशन काय होईल मग? gx होईल. एक गोष्ट सांगायसाठी मला 10 सांगावं लागतात बघा. तर g चं x च्या रिस्पेक्ट मध्ये इंटिग्रेशन काय होईल? gx होईल. मायनस k कॉन्स्टंट, m कॉन्स्टंट. कळतंय? k म्हणजे स्प्रिंग कॉन्स्टंट, m कोण आहे? मास कॉन्स्टंट. तर इंटिग्रेशन मध्ये मासला बाहेर काढतात, आठवते? कॉन्स्टंटला बाहेर काढतात. उरला कोण? एक्स. एक्सचं इंटिग्रेशन कोण आहे? एक्स स्क्वेअर बाय 2. जसं व्हीच आहे तसंच एक्सचं आहे. हे झालं टोटल इंटिग्रेशन. ठीक आहे, सांगतो. हे झालं टोटल इंटिग्रेशन एक्सच्या रिस्पेक्ट मध्ये. कुठून कुठपर्यंत? एक्स पर्यंत, 0 टू एक्स. चला, अप्पर लिमिट व्ही ठेवली तर हे काय येतं? व्ही स्क्वेअर बाय 2. हे 0 ठेवून तर उपयोग नाही. तर झालं याचं इंटिग्रेशन. इथे एक्स ठेवलं तर काय होईल? जी एक्स. इथे एक्स ठेवलं तर काय होईल? के एक्स स्क्वेअर बाय 2m. आणि 0 ठेवलं तर 0च होणार. तर झालं एक्सप्रेशन. आता मला काय काढायचं बेटा? व्ही काढायचंय. व्ही काढण्यासाठी माझी मरमर आहे, दुसरं काहीच नाही. एक काम करा, इथे एलसीएम घ्या. नाही, डीव्ही नाही, डीएक्स. डीव्ही आणलंच नाही आपण, इंटिग्रेट केले, तो गायब झाला. डीव्ही ला कुठंच नेलं नाही. व्ही ला इंटिग्रेट केलं व्हीच्या रिस्पेक्ट मध्ये. जेव्हा व्ही स्क्वेअर बाय 2 लिहिलं तेव्हा याचा रोल संपला. ठीक आहे, ऐका ऐका. नाऊ वी आर लर्निंग फिजिक्स, नॉट मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्सचा एक छोटा बीट वापरायलोय आपण इथं. फिजिक्स वर फोकस करा. मला याच्यात फिजिक्स दिसू द्या, आता मॅथ्स नाही. फिजिक्स काय दिसायचंय? मला व्ही 0 करायचंय, तर व्ही ला सेपरेट आणा. बरं, व्ही का 0 करायचंय? व्ही 0 होईल तेव्हाच लेंथ मॅक्सिमम होईल. त्याला व्हेलॉसिटीच नसेल ना, त्याचा अर्थ तो खाली जाणारच नाही. आता संपलं त्याचं जाणं. ही सगळी मरमर त्या व्ही साठी आहे. मॅक्सिमम एक्सटेन्शन आणण्यासाठी व्ही ला 0 करायचं, बाकी काहीच नाही. आता बघा, याचा एलसीएम घ्या. याचा एलसीएम घ्या, किंवा एक काम करा, एलसीएम न घेताही करता येईल आपल्याला. ठीक आहे, एक छोटस काम करू आपण. हा, चला, मी एलसीएम न घेता तुम्हाला थोडस सोपं करून देतो. या 2 ला इकडे पाठवूया, चालते? हा 2 या दोघांसोबतच आहे, दिसतो? म्हणजे हा काय होईल? 2gx. हा 2 इकडे येईल, 2 इंटू के एक्स स्क्वेअर बाय 2m पण होईल. दोघांसोबतही येईल तो. तर इथून हा 2 कॅन्सल होईल. तर एक्सप्रेशन राहील व्ही स्क्वेअर 2gx मायनस के एक्स स्क्वेअर अपॉन m.
सर व्ही काढायचा व्ही स्क्वेअर नाही, तर व्हीचा स्क्वेअर रूट घ्या, याला टाकून द्या इकडे जेलमध्ये. सर आता व्ही ला मॅक्सिमम करण्यासाठी इथं 0 करा. एक्स मॅक्सिमम होईल जेव्हा व्ही 0 होईल. तर आता एक्स हा एक्स नसून एक्स मॅक्स आहे, हा मॅक्सिमम झाला. तर याला 0 केलं तर हा असा उरेल. चला स्क्वेअरिंग बोथ साइड केलं तर हा बाहेर येईल रूटच्या, हा 0 ला इक्वेट होईल. आता मला सांगा मला काय काढायचंय, एक्स. तर बाकी सगळे कार्यकर्ते हाकलून द्या. तर नेक्स्ट स्टेप मध्ये काय होईल बघा, 2gx काय होता, 2gx मायनस ax स्क्वेअर बाय m इज इक्वल टू 0. तर 2gx बाजूला घ्या, इकडे कोणाला kx स्क्वेअर बाय m, एक x याच्यासोबत कॅन्सल होईल. 2g आला kx अपॉन m, मला x घ्यायचा आहे तर m ला इकडे पाठवा, 2mg, k ला इकडे आणा खाली. x is the maximum extension. This is the general form. हे डेरिवेशन होतं, पण कोणाचं, या क्वेश्चन साठी होत. याला तुम्ही जनरलाइज नाही करू शकत. असं काय नेहमी असणार आहे का कुठं, एक स्पेशल केस आहे. या क्वेश्चनला आपण डेरिवेशन केलं असं म्हणतोय. डेरिवेशन असतं एका जनरल फॉर्मचं. हे जनरल फॉर्म नाही केला आपण क्वेश्चन सोडवलाय. इथे फक्त तुम्हाला ते तसं का दिसतं, कारण ते मास वगैरेची व्हॅल्यू नव्हती आपल्याकडे. मासला एमच मानले, सगळे व्हेरिएबल्स यूज केले म्हणून आलेला फायनल आन्सर आहे व्हेरिएबल मध्ये. बट दिस इज नॉट अ जनरल फॉर्म. नाही तर सगळ्यात स्प्रिंग मध्ये लावताल मॅक्सिममला. नो, नॉट पॉसिबल. तुम्हाला या सिस्टीमला अनालाइज करून, याला अनालाइज करून हे सगळं बनवलंय ना आपण. सांगा ही एफबीडी काढली, सांगा बरं हे इथं जोडलेलं नसतं तर ह्याला एक ऍक्सेलरेशन इकडे राहिलं असतं, तर इथे एखादा ब्लॉक आला असता, त्याचं वेगळं एफबीडी बनलं असतं, त्याचं वेगळं इक्वेशन आलं असतं, त्याच्यामुळे टेन्शन चेंज झालं असतं, इथं रिस्टोरिंग फोर्स आला असता. तर गोष्टी बदलतात. हे यांनी इथं रिजिड, ह्याला इथं फिक्स ठेवलंय, त्याच्यामुळे तुम्ही फक्त एवढ्या सिस्टीमला फोकस करू शकलात. तर त्याचं हेच म्हणणं होतं, तुम्ही साधं लॉजिक लावा ना. याचा रोल काही नाही म्हणून तर हे फ्रँकली आले. बरं हे मोकळं होतं, हे एकटंच होतं, तर तुम्ही बघा आपलं केवढं मोठं मॅथमॅटिक्स इथं लागले. त्यासोबत ते दुसरे असतं तर तिकडून हे वर खाली केलं असतं तर डबल ऍक्सिलरेशन मध्ये काम डबल लागलं असतं तुम्हाला. समजे असा असतो हा कॉन्सेप्ट. आपल्याला स्प्रिंगचा कॉन्सेप्ट इथं संपलेला आहे. उद्या मी तुम्हाला आता सांगेल वेज कन्स्ट्रेंट. ठीक आहे, वेज संपलं की आपले कन्स्ट्रेंट सगळे संपले, म्हणजे एनएलएमच्या सगळ्या केसेस संपल्या. पहा मी तुम्हाला ब्लॉक शिकवले, आता पुली झाली, स्प्रिंग झाला, कन्स्ट्रेंट मोशन झालं. कन्स्ट्रेंट आठवा, तुम्हाला आठवते ना आपण x1 x2 असे नावं दिले होते कन्स्ट्रेंट मोशन, आणि आपण काढलं होतं v इज इक्वल टू v1 प्लस v2/2. हे कन्स्ट्रेंट मोशन होतं. ऍक्सेलरेशनचं ऍव्हरेज, व्हेलॉसिटीचं ऍव्हरेज. आता लास्ट आपलं काय राहतं, वेज कन्स्ट्रेंट, आणि एक असतं एलिव्हेटर प्रॉब्लेम्स, स्युडो फोर्स. म्हणजे स्युडो फोर्स केव्हा वापरतात, नॉन इनर्शियल फ्रेम मध्ये, जिथे न्यूटनचे फॉर्म्युले डायरेक्ट व्हॅलिड नाहीत. इनर्शियल फ्रेम मध्येच असतात, नॉन इनर्शियल फ्रेम मध्ये नसतात. तो एक कॉन्सेप्ट आहे. उद्या मी तुम्हाला वेज कन्स्ट्रेंट आणि इनर्शियल कॉन्सेप्ट सांगेल. आफ्टर दॅट आपल्याला फ्रिक्शन स्टार्ट करता येते. ऍक्च्युली फ्रिक्शन इज अ सेपरेट चॅप्टर इन जेईमेन्स. ठीक आहे, पण आपण इकडे एनसीआरटी मध्ये किंवा ह्याच्यात आपल्या एनएलएम मध्ये त्याला शिकतो, कारण तो फोर्स आहे, फोर्सच्या चॅप्टर मध्ये शिकतो. पण ऍक्च्युली तो जेईमेन्सचा एक सेपरेट टॉपिक आहे. त्याच्यामुळं तो पक्का झाला, मग वर्क एनर्जी पॉवरला वेळ नाही लागत. तो चॅप्टर सोपा जातो, तो एनएलएम वरच अप्लाय केलेला आहे पूर्ण. आता ह्याच्यानंतरचे चॅप्टर फास्ट होतात, त्याचं रिझन आहे, हा सगळ्यात मेन चॅप्टर आहे मोठाच्या मोठा. तुम्ही बघायच्यात किती केसेस आहेत.
प्लस फ्रिक्शन आहे. बरं, इन्क्लाइंड प्लेन झाला आपला, आठवते ना? आठवते ना सगळ्याला? इन्क्लाइंड प्लेन कसा दिसतो माहितीये ना? हा थीटा, काय कॉम्पोनंट घेतले होते बाबा? इकडे साईन, इकडे कॉस, हा एम जी, इकडे एम जी कॉस, इकडे एम जी साईन, इकडे नॉर्मल, इकडे आता आपण फ्रिक्शन शिकलं ना, इकडे एफ येते. इकडे फ्रिक्शन येतो आणि फ्रिक्शनचा रोल आला की म्यू येतो. म्यू असतो कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. मग तो कायनेटिकचा वेगळा, स्टॅटिकचा वेगळा, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. ओके, तर आपण ह्याला इथे स्टॉप करूया.